4 षटकांची ही लढत असणार मित्रांनो. दुसरा सेमीफायनल आपण पाहणार आहोत या स्पर्धेचा. कारण पहिल्या दिवसामध्ये मित्र खऱ्या अर्थानं साई समृद्धी मानेवली टीम टॉप 4 मध्ये गेली होती. दुसऱ्या दिवसामध्ये आई गावदेवी खाटेकर त्या 2 संघांमध्ये मॅच झाला होता. तिथे आई गावदेवी खाटेकर मेगा फायनल मध्ये दाखल झाले. ही दुसरा सेमीफायनल मॅच. दोन्ही संघाला देऊया खूप साऱ्या शुभेच्छा. शो युअर गुड गेम अँड क्वालिटी क्रिकेट. हेअर वी गो. पहिला बॉल, फलंदाज तयार. फुलर लेन बॉल समोर दिशेने लॉफ केला. टीडी अर्थात तुकाराम धुमाल येतात चेंडूवरती. 1 धाव या बॉलवरती एकवटली गेली आहे. सेन्सिबल क्रिकेट. पहिलाच बॉल आणि डगआउट मध्ये टाळ्यांचा कडकडाट मित्रांनो आपण पाहताय. यजमान टीम आहे त्यामुळे सपोर्ट 100% असणार याच्यात मात्र काही शंका नाही. पहिलाच बॉल मोहन धुमालचा आपला पाहिलाय. लवर फुलटॉस होता आणि त्याचबरोबरीनं समोरच्या दिशेनं ड्राईव्ह केला वाईडिश लॉंग ऑनला. त्या ठिकाणी टीडी अर्थात तुकाराम धुमाल होते आणि त्यानंतर आपण पाहिलं तर सिंगल एकवटली गेली. 1 धाव फलकावरती मित्रांनो पाहताय. दुसरा सेमीफायनल या स्पर्धेचा. आई गावदेवी खाटेकर क्रिकेट संघ मेगा फायनल मध्ये दाखल झालाय. तो देखील या ठिकाणी उपस्थित आहे. त्याचं देखील आपण सहर्ष स्वागत करूयात. या संघामध्ये जो जिंकेल या 2 टीम मध्ये तो त्यासोबत खाटेकर संघासोबत फाईट करेल या स्पर्धेचा मेगा फायनल मॅच. मोहनचा हा बॉल फुल्लर लेन फुल टॉस वरती फुल टोल. चेंडू खाली. टीडी अर्थात तुकाराम धुमाल. फलंदाज मनीष आता 0 वरती बाद. हा पहिला धक्का. विनोद धुमालकडनं कॅश प्राइज आहे विकेट हॅट्रिक साठी. फुल आलेचा बॉल समोरच्या दिशेने फोर्स केला. फक्त टाइम केलं. टीडी येतात बॉल वरती. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार नाही परंतु चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौका. पाच आहेत आणि त्याचबरोबरीनं सन्माननीय सुरेश भाऊ बांगर साहेब यांचा शुभागमन होतंय. बीजेपी सरचिटणीस मुरबाड यांचा शुभागमन होतं या स्पर्धेच्या वतीने. त्यांचा करूया आपण सहर्ष सस्ने हार्दिक स्वागत. मोस्ट वेलकम सर. या मुख्य मंचावरती येऊन स्थानपन्न व्हायचं आहे. स्विच हिट अटेम्प्ट केला. लाऊड अपील इथे झाली. पंच दर्शवत आहेत की हा चेंडू एक्स्ट्रा बाउन्स आहे आणि त्याचबरोबरीनं हा बॉल मित्रांनो खऱ्या अर्थाने डॉट फेकला गेलाय. पड्यानंतर उचली घेतो चेंडू पॅडवरती थाय पॅडवरती अदलला आणि त्याचबरोबर हा चांगला बॉल गतीनं बीट केलं वैभव तुपेला. आणि आपण पाहू शकता मागच्या बॉलवरती फक्त टाइम केलं. पंच केलं होतं वाईडिश लॉंग ऑफ मध्ये. त्या ठिकाणी टीडी चेंडू पर्यंत पोहोचले तोपर्यंत त्याच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू फ्लाय झाला बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 5 धावा फलकावरती मित्रांनो आपण पाहताय. हा बॉल चांगला फेकला गेलाय. निर्धाव चेंडू. 5 धावा फलकावरती. फलंदाज तयार होतोय. इथे आपण जर पाहिलं तर फुलटॉस बॉल होता आणि त्याचबरोबरीने आपण पाहू शकता थर्ड अंपायर रेफर केलं गेलंय बीमर साठी. वेस्ट ऑफ हाईट हा चेंडू आपण पाहू शकता एक्स्ट्रा हाईट आहे की हा चेंडू फुलटॉस हे पाहण्यासाठी आता आमची टेक्निकल टीम देखील सज्ज होती. 5 धावा फलकावरती 1 धावून घेतली आहे. 6 धावा फलकावरती आपण पाहताय. आपण त्या ठिकाणी चेक करत आहोत वेस्ट ऑफ हाईट आहे की चेंडू लीगल आहे. यस इट इज बीमर बॉल. वेस्ट ऑफ हाईट आणि बीमर फेकला गेलाय. गोलंदाजाच्या माध्यमातून आपण पाहू शकता वेस्ट ऑफ हाईट बीमर बॉल आणि आपण पाहू शकता
बेस्ट ऑफ हाईट आहे. एकंदरीत कमरेच्या वरनं चेंडू ट्रॅव्हल होताना पाहायला मिळतो. नो बॉल आला आणि नो बॉलची एक धावा ऍड होती. 7 धावा धावफलकावरती आपण पाहताय. फ्री हिट बॉल फलंदाजसाठी. इथे खोलवर टप्प्याचा अटेम्प्ट केला. बॅटचा इनसाइड एज आणि त्याचबरोबर चेंडू शॉट फाईन लेग मध्ये ट्रॅव्हल होतो. सिंगल आले आणि सिंगलच्या मदतीने धावफलक पुढे सरकला. 8 या आकड्यावरती. 8 ऑन बोर्ड दिस टाइम टीम शिव शंभू आनंदवाडी. दुसरा सेमीफायनल मॅच मित्रांनो आपल्याला भेटीला आला आहे. एका बाजूला यजमान टीम आहे जी कालच्या दिवसामध्ये त्या संघानं आपलं वर्चस्व कायम ठेवलं. या मॅचमध्ये एक बॉलमध्ये 4 बनवायच्या होत्या, तर 4 बनवू दिला नाहीत आणि सेमीफायनलमध्ये दाखल झाली आहे. आजच्या दिवसामध्ये शिवशंभू आनंदवाडी संघ टॉप 4 मध्ये दाखल झाला आहे. त्या दोन संघांमध्ये ही फाईट आपण पाहताय. फुलरलेनचा बॉल एक्स्ट्रा कव्हरला फटका सजवला. एकच धाव येते. या टीमचे खंडदार आकाश शिंगोले बॉलवरती आलेत आणि एक धाव या बॉलवरती आपल्याला एकवटताना पाहायला मिळते. जसा डॉट जसा आपण पाहू शकता विकेट कॅरी होते. छोटे मुले देखील या ठिकाणी चेअर करण्यासाठी आलेले आहेत पूर्ण कोरोला गावमधले आणि त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीने आपण सहर्ष स्वागत करत आहोत. सो 9 धावा मित्रांनो धावफलकावरती आपण पाहताय. एकंदरीत पहिला षटक इथं समाप्त झालं. त्याचबरोबरीनं हरिभक्त परायण सन्माननीय संतोषजित महाराज धुमाल यांचा शुभ सन्मान आपण करत आहोत. विलाजी रामचंद्र धुमाल सर आपल्या शुभ हस्ते आपण साहेबांना सन्मानित करायचं आहे. हरिभक्त परायण सन्माननीय संतोष धुमाल महाराज यांचा शुभ सन्मान मुख्य मंचावरती. त्याचबरोबरीनं विठ्ठलसाठी देखील कॅश प्राइज झालाय. षटकार हॅट्रिकासाठी. षटकार हॅट्रिक 3 चेंडू 3 षटकार सलगचे लगावतो वामनजी धुमाल साहेब आणि त्याचबरोबरीनं गुरुनाथ धुमाल यांच्याकडनं एकंदरीत 500 रुपयाचं कॅश प्राइज. 500 एकंदरीत 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. विठ्ठलसाठी आता कॅश प्राइजची वर्षा मित्र म्हणायला या ठिकाणी सद्यस्थितीला चालू आहे. नॉन स्ट्रायकिंग एंडवरती तयार आहे. 9 धावा धावफलकावरती. प्रकाश येत आहेत गोलंदाजी ट्रॅकवरती. आज मित्र म्हणे खऱ्या अर्थानं जसे क्वालिफायर झाले होते त्या ठिकाणी ज्या वेळेस ते आले त्यावेळेस सांगितलं की मी थोडा आजारी होतो कालच्या दिवसामध्ये, परंतु इथे आपण पाहू शकता आजारी असताना देखील मैदानाच्या आतमध्ये आपल्या संघासाठी आणि आपल्या गावासाठी खेळत असताना इथे पुन्हा एकदा आपण प्रकाशला पाहताय गोलंदाजी ट्रॅकवरती. स्ट्रायकिंग एंडवरती वैभव तुपे आहे. 9 धावा धावफलकावरती आपण पाहतो. 4 षटकांची ही दुसरी सेमीफायनल मित्रांनो आपण पाहायला मिळते. फिल्डिंग खुली झाली आहे. 5 खेळाडू 38 सर्कलच्या बाहेर. पुन्हा एकदा प्रकाश तयार राईट आर्म ओव्हर द विकेट न. पहिलाच बॉल इथे लाईन आपण पाहतो तर अतिशय चांगली फेकली गेली आहे. वैभव तुपेला वाटला चेंडू वाईट जातो आहे आणि त्यानंतर फेकला गेला वाईट यॉर्कर आणि फेकला हा निर्धाव डॉट बॉल. सुरेख सुरुवात राहिली दुसऱ्या ओव्हरची गोलंदाज प्रकारच्या माध्यमातून आपण मैदानाच्या आतमध्ये पाहताय. पहिल्या ओव्हरमध्ये 9 धावा कंजुसी गोलंदाजी राहिली. मेंडेटरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये त्या ठिकाणी कोणत्या प्रकारचा मोठा फटका आला नव्हता. एक चौकार आपण पाहिला वैभव तुपेच्या बॅटमधून. इथे स्लॉट मध्ये बॉल फटका इथे फसला. खेळाडू आहे डाऊन दी बॉल. जितू धुमाल पकडलाय झेल. मॅचची गोल्डन विकेट. वैभव तुपे आता बाद. हा लागणारा धक्का क्रमांक 2. फलंदाज बाद. बॅटर अजून एक मॅच आपल्याला कव्हर करायची मेगा फायनल या स्पर्धेची आणि वैभव तुपे या ठिकाणी बाद झालाय. प्रॉपर टायमिंग झाला नाही. या वाईट डिश लॉंग ऑनला आपण पाहू शकता. वाईट डिश लॉंग ऑफ मध्ये खेळाडू जितू धुमाल तैनात होता आणि इथे चांगला झेल फिनिश झाला. वैभव तुपेला माघारी पाठवलाय. सुरेश येतात नवीन फलंदाज 4थ्या क्रमांकावरती. नॉन स्ट्रायकिंग वरती विठ्ठल आहे म्हणजे आशा बलकड आहेत टीम शिवशंभू आनंदवाडीच्या. कारण हा फलंदाज एकदा लागला तर थांबायचं नाव घेत नाही. फलंदाज तयार होतोय सुरेश स्ट्रायकिंग वरती. इथे चांगला बॉल समोरच्या दिशेने ड्राईव्ह केला. वाडा फिल्डिंग डिरेक्ट हिट मधली असती वाकवली. फलंदाज सुरेश देखील रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद. विकेटचं पतन.
फिल्डिंग फॉलो थ्रू मध्ये सोपं नसतं गोलंदाजी करत असताना चेंडूला कलेक्ट करणं, परंतु इथे फिल्डिंग चांगली झाली आहे. गोलंदाज प्रकाश आपण पाहताय भावड्याला गोलंदाजी ट्रॅकवरती आणि अतिशय चांगला बॉल अटेम्प्ट केला यॉर्कर आणि त्याचबरोबर टॅप फटका केला होता. त्यानंतर सुपरमॅन झाला गोलंदाज प्रकाश आणि त्यानंतर चेंडूला कलेक्ट करत असताना डिरेक्ट हिट आणि त्याचबरोबरीनं सो धावफलकावरती धावा मित्रांनो पण पाहता 9 आहेत आणि 3 बॉल अतिशय चांगले पाहायला मिळतात. डॉट विकेट आणि त्याचबरोबर रनआउटच्या स्वरूपामध्ये देखील विकेट कॅरी झाली आहे. 9 धावा धावफलकावरती. या स्पर्धेचा दुसरा सेमी फायनलचा मुकाबला मित्रांनो आपण पाहता. एका बाजूला यजमान टीम आहे अर्थात ऐकविरा स्पोर्ट्स कोरावळे, त्यांच्या अगेन्स्ट आजच्या दिवसामध्ये क्वालिफायर झालेली टीम शिवशंभू आनंदवाडी. या दोन संघाच्या दरम्यान हा मॅच चालू आहे. मेगा फायनल मध्ये दाखल झाली आहे आई गावदेवी खाटेकर क्रिकेट संघ आणि या मॅच मध्ये जो संघ जिंकेल तो खेळेल या स्पर्धेचा शेवटचा मॅच आई गावदेवी खाटेकर या क्रिकेट संघासोबत. सो नक्कीच प्रकाशने अर्थात कोणत्या प्रकारचा विकेट कॅरी केला तर वामनदादा धुमाल साहेब यांच्याकडनं 200 रुपयाचा कॅश प्राइज असेल. रायफल बैलाचे मालक देखील आहेत ते आणि त्यांचा उद्या बैल देखील या ठिकाणी आपण पाहू शकता संध्याकाळच्या सत्रामध्ये. इथे चांगला बॉल आहे. व्हेरिएशन ही खासियत आहे भावड्याची, ही खासियत आहे या गोलंदाजाची. व्हेरिएशन करतो त्याचबरोबर कधी चेंडू बाहेर तर कधी आतमध्ये इंटर करण्याची ताकद देखील आहे आणि तेच आपण मैदानाच्या आतमध्ये पाहिलं. अतिशय चांगला बॉल आणि त्यानंतर एक वेळेस चेंडूला वाटलं की चेंडू या ठिकाणी वाईट जाईल परंतु आतमध्ये इंटर होतं. निर्धाव चेंडू डॉट बॉल. चांगला बॉल बॅकफुट झाले. मिड विकेटला फटका सजवला. टीडी येतात. टीडी करणं चुकी झाली आहे मैदानाच्या आतमध्ये. दुसऱ्या धावेचा प्रयत्न चुका होत नाहीत परंतु मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर एफर्ट चांगले राहिले आणि त्याचबरोबर झेल इथे सुटलाय आणि 2 धावा देखील खात्यामध्ये ऍड होत आहेत. 11 ऑन बोर्ड. 11 धावा मित्रांनो धावफलकावरती आपण पाहताय. हा मॅच कडक होईल याच्यातील मात्र काही शंका नाही आहे कारण दोन्ही संघ मातबगार आहेत. दोन्ही संघामध्ये गोलंदाजी ठासून भरली आहे. बॅटिंग लाईनअप देखील खूप मोठा आहे दोन्ही संघामध्ये. एका बाजूने विचार केला यजमान टीम जितू धुमाल, सागर शिंगोळे, आकाश शिंगोळे, प्रकाश अर्थात भावड्या टीडी या कालचा मॅचचा हिरो ज्यानं अतिशय चांगली बॅटिंग केली होती. या शेवटच्या मॅचमध्ये 26 धाव्यांची भागीदारी. रिव्हर्स शॉट देखील आपण त्याचा पाहिला असेल. कालच्या दिवसामध्ये फलंदाज तयार. इथे लोवर फुल टॉस. मिड विकेटला फटका सजवला. टीडी तुकाराम धुमाल चेंडूवरती येतात. पुन्हा एकदा आपण पाहिलं तर थोडीशी जगलिंग झाली आणि त्यानंतर दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा देखील पाहता पाहता पूर्ण होत आहेत. प्रेशर टाकतात फलंदाज खेळाडूवरती मित्र म्हणे खऱ्या अर्थानं, कारण खऱ्या अर्थाने ही डबल नव्हती परंतु सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलं. कॉलिंग राहिली विठ्ठलची अप्रतिम आणि त्याचबरोबर ती प्रॉपिंग किरीसवर फलंदाज चंदू सेफली पोहोचला आणि 2 धावा एकवटल्या गेल्या. 13 धावा धावफलकावरती मित्रांनो आपण पाहताय. 2 षटकांचा वाजवी खेळ मैदानाच्या आतमध्ये समाप्त झालेला आहे. 2 ओव्हरमध्ये वर्चस्व राहिलाय ऐकविरा स्पोर्ट्स कोरावले क्रिकेट संघाचा या मॅच मध्ये. पहिल्या ओव्हरमध्ये चांगली गोलंदाजी राहिली एकंदरीत 9 धावा आणि दुसऱ्या ओव्हरमध्ये प्रकाशाला अर्थात भावड्या स्विंगिंगचा बादशाह आणि त्याचबरोबर त्यानं आपण पाहू शकता 4 धावा खर्च करत असताना 1 विकेट कॅरी केली. गुड बॉलिंग. शेवटच्या 12 बॉल शिल्लक आहेत. कर्णधार टीमचा गोलंदाजी ट्रॅकवर आकाश शिंगोले येतात. हा ओव्हर देखील दोन्ही संघासाठी खूप महत्वाचा राहील कारण एका बाजूला विस्फोटक दर्जाचा बॅटर आपण पाहताय विठ्ठल आहे म्हणजे शिवशंभू आनंदवाडी संघाच्या आशा बलकडत. हा फलंदाज 12 बॉल जर खेळला तर 40-45 पर्यंत नेण्याची ताकद देखील आहे या फलंदाजामध्ये. तेच करावं लागेल कारण 2 विकेट तुम्ही गमावलात. एकंदरीत 3 विकेट तुम्ही गमावलात. मनीष माघारी परतलाय. वैभव तुपे या मॅचचा हिरो जो मागच्या मॅचमध्ये चांगली बॅटिंग केली होती तो देखील परतला आणि त्याचबरोबर सुरेश देखील माघारी परततो आणि इथून आता भागीदारी पार्टनरशिप करावी लागेल या 2 फलंदाजांना. धावफलकावरती धावा 13 आहे. तिथून 30-32 धावा 2 ओव्हरमध्ये घेणं हा धाडस असेल, हा मानस असेल शिवशंभू आनंदवाडीचा. ते होईल का की आकाश या ओव्हरमध्ये हावी ठरतोय. हा मॅचचा गोल्डन विकेट आहे जो स्ट्रायकिंगवरती फलंदाज आपण पाहताय विठ्ठल. इथे जर विठ्ठलचा विकेट तुम्ही घेता तर पूर्णपणे या मॅचमध्ये तुमची पकड मजबूत. फुलरलेचा बॉल इथे आपण पाहिलं घडलं काय मैदानाच्या आतमध्ये. बॅटचा एज आणि त्यानंतर चेंडू No+4 आणि अशाच प्रकारे चेंडू बाउंड्री लाईनच्या पलीकडे जाताना पाहायला मिळतोय. 4 धावा एकंदरीत आणि 9ची 1 अशा 5 धावा धावफलकावरती ऍड होतील. आकाश शिंगोळे टीमचे कर्णधार आहेत. पहिलाच बॉल आपण पाहू शकता. इथे फुलरलेनचा बॉल फेकला होता. एसटी रक्षकाला बीट केलं गेलंय आणि तदनंतर चेंडू लॉंग स्टॉप बाउंड्री लाईनच्या बाहेर स्टॉप झालाय. 5 धावा धावफलकावरती मित्रांनो आपण पाहताय. 18 धावा धावफलकावरती. भीमर फेकला आकाश शिंगोळेनं. फ्री हिट बॉल आहे फलंदाज विठ्ठल कराळेसाठी. इथून क्रॅकिंग शॉट येईल का? इथून जर मोठा फटका आला तर आकाश शिंगोळे प्रेशर मध्ये हे मात्र नक्की.
18 धावा धावफलकावरती. आकाश शिंगोळे निघाला राईट आर्म ओव्हर द विकेट न फ्री हिट बॉल आहे. इथे चांगला फटका क्रॅकिंग ड्राईव्ह आपल्या पाहायला मिळतो. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का हा देखील मोठा प्रश्नचिन्ह होता परंतु सिंगलच घेतली. विठ्ठलला थांबवलं शेवटच्या मोमेंटला चंदूला आणि फ्री हिट बॉल वरती चांगला बॉल अटेम्प्ट केला. आकाश शिंगोळेनं फेकला चांगला बॉल आणि त्यानंतर एक धाव खात्यामध्ये आड होती. या 19 धावा धावफलकावरती मित्रांनो आपल्याला पाहायला मिळतात. पहिला बीमर फेकला होता त्यानंतर इथे लाईन चांगली पाहायला मिळते. या फिल्डिंगमध्ये थोडंसं परिवर्तन होताना पाहायला मिळतं कारण आता वाईडिश लॉंगॉनचा खेळाडू थोडासा डीप ठेवण्यात आलाय आणि त्याचबरोबर काव कॉर्नरचा खेळाडूला लॉंगॉनमध्ये सज्ज करण्यात आलाय म्हणजे फुल लेनचा बॉल येईल याच्यातील मात्र काही शंका नाही. यॉर्कर अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न झाला असा आकाश शिंगोळेचा. आपण पाहूया काय होतंय. आपण बार मिस टायमिंग स्ट्रोक प्रॉपर टायमिंग झालंय. टीडी चेंडू खाली येतात आणि पकडलाय झेल. इथे चंदूची पारी फेल फलंदाज बाद. मिस टायमिंग स्ट्रोक टीडी चेंडू खाली आले आणि त्याचबरोबर आपण पाहू शकता तर हा झेल इथे चांगला फिनिश झाला. फलंदाज चंदूला आता खेळपट्टी सोडावी लागते. नवीन फलंदाज इंटर होते मैदानाच्या आतमध्ये जितू आणि आता जितू स्ट्रायकिंग वरती तयार असेल. सुरुवात चांगली राहिली आहे एकंदरीत. आपण पाहू शकता आकाश शिंगोळे एक बीमर फेकला त्यानंतर सिंगल आणि त्यानंतर विकेटचं पतन झालं. जितू येतात स्ट्रायकिंग वरती धावफलकावरती. धावा आहेत 19. फलंदाज तयार होतो. आकाचा हा बॉल इथे बिगिट करण्याचा प्रयत्न. लाईन चांगली आहे. गुड बॉल. जसा चेंडू डॉट होतो तसा आमचे छोटे छोटे पांडवाज असतात. चिल्लर पार्टीचा क्राऊड मध्ये आवाज आपण पाहू शकता. टाळ्यांचा कडकडाट प्रत्येक डॉट बॉल वरती त्याचं देखील करू. या स्पर्धेच्या वतीने आपण सहर्ष स्वागत. पूर्णपणे सपोर्ट टीम ऐकविरा स्पोर्ट्स कोडावले संघाला या मॅच मध्ये आपण पाहू शकता. यजमान टीम आहे. फलंदाज तयार. आपण बार इथे पॉइंटच्या डोक्यावर खेळण्याचा प्रयत्न. मिस टायमिंग स्ट्रोक चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय आणि आपण पाहू शकता मैदानाच्या आतमध्ये झेल इथे उडला होता परंतु एफर्ट चांगले राहिलेत. प्रयत्न चांगले प्रयत्नशील परमेश्वर असं म्हणतात परंतु आपण पाहू शकता बॉल कलेक्ट झाला त्यामध्ये दुसऱ्या अटेम्प्टला देखील झेलची संधी होती आणि त्यानंतर आपण पाहू शकता 2 धावा देखील या बॉलवरती एकवटल्या गेल्यात. 21 धावा धावफलकावरती 21. 21 धावा धावफलकावरती आहेत. चांगली गोलंदाजी राहिली आहे. पहिला बीमर फेकल्यानंतर आकाश शिंगोळेला हे करायचं होतं कारण टीमचे कर्णधार आहेत. रिस्पॉन्सिबिलिटी असते जबाबदारी असते आणि ती जबाबदारी मित्रमंडळी खऱ्या अर्थानं आता घेतली स्वतःच्या खांद्यावरती. बॅकफुट पंच काउंटर अटॅक चेंडू आपण पाहू शकता कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. संघर्षाचा श्रंखनाद करणारा जितूच्या बॅट मधून हा कडक चौकार 4. तो वेट अँड वॉच बॅकफुट वरती गेले वेट केलं आणि त्यानंतर आपल्याला पाहिलं तर एक फटका दर्जेदार सजवला जितूच्या बॅटमधनं. हा काउंटर अटॅक मित्रांनो आपण पाहिला. चौकार आला आणि 25 धावा धावफलकावरती. स्टील 1 टू गो. शेवटचा बॉल खऱ्या अर्थाने शिल्लक आहे. आपण पाहू शकता फलंदाज तयार. आपण बार इथे लाईन चांगली आहे. इथे लाईन चांगली आहे. यष्टावरनं चेंडू ट्रॅव्हल झाला. हुक करण्याचा प्रयत्न. निर्धाव डॉट बॉल इथे आपल्याला पाहायला मिळतो. निर्धाव चेंडू फेकला. 3 ओव्हरचा वाजवी खेळ मित्रांनो कंप्लीट होतो आणि शेवटचे 6 बॉल शिल्लकात. शेवटचे 6 बॉल कोण फेकणार. स्ट्रायकिंगवरती विठ्ठल कराले आहे. 6 बॉलमध्ये 20-30 धावा घेण्याचा मानस धाडस करेल याच्यातील मात्र काही शंका नाही आहे कारण पूर्णपणे फटसली आता टीम शिवशंभू आनंदवाडी. इथून 15-16 धावा घेणं गरजेचं राहतील.
खेळ मित्रांनो समाप्त झालेला. 25 धावा धावफलकावरती. शेवटचे 6 बॉल आकाश शिंगोलेची ओव्हर चांगली राहिली. सागर शिंगोले येतात शेवटचे 6 बॉलसाठी फिल्डिंग आपण सेट करताना पाहायला मिळतात. स्ट्रायकिंग एंडवरती विठ्ठल कराले आहेत. या ओव्हरमध्ये मित्रांनो खऱ्या अर्थानं 15-16 धावा येणं गरजेचं राहतील शिवशंभू आनंदवाडी क्रिकेट संघाकरिता. पहिलाच बॉल आडव्या बॅटनं खेळला गेला काऊ कॉर्नर मध्ये. प्रकाश येतात त्या ठिकाणी थोडीशी फंबलिंग झाली आणि त्यानंतर पाहू शकता सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्यामध्ये यश आला. 27 धावा धावफलकावरती आहेत. जास्तीत जास्त विठ्ठल करायला स्ट्रायकिंग एंडवरती खेळणं गरजेचं राहील कारण हा फलंदाज 5 बॉल खेळला तर मोठे फटके येऊ शकतात आणि ते येणं देखील गरजेचं राहील शिवशंभू आनंदवाडी क्रिकेट संघासाठी. पहिला बॉल सागरचा चांगला राहिला. आपण बार मिस्टामिक स्ट्रोक नो मॅच लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होईल. बाउंड्रीकडे रवाना होतोय फायनल क्षेत्रामध्ये. चेंडू थांबणार नाही. दुसऱ्या तिसऱ्या टप्प्यानंतर चेंडूने मारली मुसंडी. धावा मिळतील 4. क्रुशल मोमेंट वरती फलंदाज विठ्ठल करालेने ठोकलाय हा चौकार. मित्र मला खऱ्या अर्थानं गरज शिवशंभू आनंदवाडी क्रिकेट संघाला. 31 धावा मित्रांनो धावफलकावरती आहेत. सागर शिंगोळे निघाला राईट आर्म राऊंड द विकेटनं इथे स्लॉट मध्ये. परंतु आपण पाहू शकता बॅटचा एज आणि विठ्ठल करायला स्ट्राईक सोडायला तयार नाही कारण आपण पाहू शकता या फलंदाजाचं स्ट्रायकिंग वरती खेळणं खूप गरजेचं आहे. इथे निर्धाव चेंडू चांगला बॉल आणि पुन्हा एकदा चिल्लर पार्टी थोडी जोमामध्ये आपल्याला पाहायला मिळते. हा निर्धाव चेंडू सागर शिंगोळेने फेकलाय. धावफलकावरती 31 धावा धावफलकावरती आहेत. शेवटचे बॉल शिल्लक आहेत 3 आणि 3 बॉल मध्ये धावा येतील का. आपण बार बॅटचा एज की काय या सिडीज आउट. विठ्ठल कराले मॅचची गोल्डन विकेट. फलंदाज बाद. थँक्यू सो मच डीजे. सो स्क्रीनवरती आपण पाहू शकता छोटे छोटे पांडवाचा अर्थात चिल्लर पार्टीचा जल्लोष आपण पाहताय. पूर्णपणे सपोर्ट मित्र म्हणे खऱ्या अर्थानं एकविरा स्पोर्ट्स कोरावले क्रिकेट संघाला. जसा बॉल डॉट होता तसा टाळ्यांचा कडकडाट ओरडण्याचा कडकडाट आपण ऐकू शकता. विकेट जशी गेली विठ्ठल करायलीची तसे छोटे छोटे पांडवाज आपण पाहू शकता. टाळ्यांचा कडकडाट या ठिकाणी आपण पाहिला. विकेटचं पतन होताना पाहायला मिळत आहे. नवीन फलंदाज इंटर होते मैदानाच्या आतमध्ये. मयूर येतात. शेवटचे बॉल शिल्लक आहे तिथून 2. स्टील 2 टू गो. 31 धावा मित्रांनो धावफलकावरती आहेत. ज्या विठ्ठल कराळेकडून अपेक्षा होत्या तो देखील आता या ठिकाणी बाद झालेला आहे. एक चौकार आपण या ओव्हरमध्ये त्याच्या बॅटमधनं पाहिला परंतु षटकार येणं देखील तितकंच गरजेचं होतं. मयूर येतात. हा देखील एक चांगला प्लेअर आणि इथून 2 बॉलमध्ये किती धावा बनवेल हे पाहणं देखील तितकंच गरजेचं कारण 31 धावा धावफलकावरती मित्रांनो. आपण दुसरा सेमी फायनलचा मुकाबला पाहताय. फलंदाज तयार. इथे चांगला बॉल टाइम केलं. फटका चांगला भावडे त्याच चेंडूवरती. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न झालाय. बॅकिंगसाठी आकाश शिंगोले टीमचा कर्णधार आला. बॅकिंग चांगली राहिली आहे. 2 धावा या बॉलवरती आल्यात. एफर्ट चांगले राहिले. प्रकाश अर्थात भावडे जे आजारी आहेत ते तरी देखील आपल्या गावासाठी आणि आपल्या संघासाठी खेळत असताना चांगले एफर्ट आपल्याला पाहायला मिळतात. 2 धावा आल्या धावफलकावरती. धावसंख्या पुढे सरकली. 33 धावा धावफलकावरती. स्टील 1 टू गो. शेवटचा अंतिम बॉल शिल्लक आहे. आकाचा हा बॉल आडव्या बॅटने लॉफ केला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल. 100% होईल. फेकी देखील परफेक्ट एंडला आली आहे. टीडी त्या ठिकाणी तैनातात. शेवटच्या बॉलवरती मित्रांनो आली आहे ही सिंगल. बॅटिंग करत होती शिवशंभू आनंदवाडी क्रिकेट संघ. 4 षटकामध्ये बनवल्या 34 धावा. यजमान संघासमोर ठेवल्यात 35 धाव्यांचं टार्गेट अर्थात एकविरा स्पोर्ट्स कोरावळे. त्याचबरोबर सन्माननीय वामनशेठ धुमाळ साहेब इथे उपस्थित आहेत. त्यांचा शुभ सन्मान आपण मुख्य मंचावरती करत आहोत. महेशजी धुमाळ साहेब आपल्या शुभ हस्ते आपण साहेबांना सन्मानित करायचं आहे. वामनशेठ धुमाळ साहेब यांचा शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीने आपण संपन्न करत आहोत. रायफल बैलाचे मालक आहेत ते
आणि त्यांचा बैल उद्या देखील आपण या ठिकाणी पाहणार आहोत, कारण उद्या खूप मोठा दिवस कोरावले गावामध्ये असणार, कारण या गावाची KPL अर्थात कोरावले प्रीमियर लीग देखील उद्याच्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. हे सेटअप असणार, 10 क्रिक लाईव्हच असणार आहेत, कॉमेंटेटर मी स्वतः असणार आहे, आमचे कॅमेरामॅन देखील तेच असणार आहेत, मैदान देखील तोच, फक्त फॉर्मॅट वेगळा, प्लेयर वेगळे, गावामधले प्लेयर. कोरावले प्रीमियर लीग मित्रांनो आपण पाहणार आहोत उद्याच्या दिवसामध्ये. कोरावले गावचे सरपंच सन्माननीय अशोक जी धुमाल साहेब यांचं शुभागमन होत आहे, त्यांचा करू या स्पर्धेच्या वतीनं मोस्ट वेलकम. 34 धावा मित्रांनो बनवल्यात, 35 धावांचं टार्गेट सेट केलं गेलं. हे टार्गेट बनवलं जाईल या दुसऱ्या सेमीफायनल मध्ये, की हे टार्गेट डिफेन्स केलं जाईल. ऐकण्यासाठी कॉमेंट्री बॉक्स मध्ये करूया परिवर्तन, इन्व्हाइट करूया आमचे साथी समालोचक मनोज कारवे सर यांना. तोपर्यंत मी थांबतो, तुम्ही थांबू नका, पाहत राहा, ऐकत राहा कोरावलेकर चषक 2024 टेनिस बॉल क्रिकेटचा हा रणसंग्राम. थँक्यू सो मच. धन्यवाद राजेश मुकणे सर, खूप छान समालोचन प्रेक्षक आपण ज्यांचं ऐकताय. आपण पाहतायत सिद्धिविनायक स्पोर्ट्स व ग्रामस्थ मंडळी कोरावले आयोजित कोरावलेकर चषक 2024. आणि सामना सुरू आहे तो दुसरा सेमीफायनलचा. विजय संघ धडक देईल फायनलमध्ये. पहिलं सत्र पाहिलं आपण, 34 धावा उभ्या केल्या आनंदवाडी संघाने आणि 35 धावांचं आव्हान घेऊन सलामीची जोडी जाते मैदानात. तुकाराम आणि सोबतीला जितू. लागोपाठच्या 3 षटकांसाठी आपले सन्माननीय वामन सेठ धुमाळ यांच्या माध्यमातून 500 कॅश प्राइज आलेला आहे. लागोपाठचे 3 षटकार जो मारेल त्याच्यासाठी ते बक्षीस आहे. चहूबाजूला प्रेक्षक पाहतोय आपण. प्रेक्षक कसं वाटतंय आपल्याला मंडळी, स्पर्धा कशी वाटते? आनंदवाडीचे कोणी बसलेत का? आनंदवाडी समर्थक. दोन्ही संघांना शुभेच्छा. सेमीफायनलचा किताब कोण पटकावेल आणि कोण धडकेल पुढे, धडक देईल फायनल मध्ये, जो 2 हात करेल खाटेगर संघाच्या विरुद्ध. अफाट अशा मैदानी येशी तू वेळोवेळी, डाव तुझा येताच जमविशी जपून आपली खेळी. काळ करी बघ गोलंदाजी, संकट चेंडू फेकी, भवताली तव झेल घ्यावया, जो तो फासे टाकी. मागे टपला एसटी रक्षक, तुझा उधळे डाव, या साऱ्यांना चकवशील तर मिळेल तुझला धाव. चतुर आणि सावध जो तोच इथे रंगला, हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा, हुकला तो संपला, हुकला तो संपला. पहिला चेंडू गोलंदाज मयूर, आपटीचा प्रयत्न आणि बॅटची कडा, छेडछाड केली आणि छेड काढले की शिक्षा भोगावी लागते. जितू बाद, पिन ड्रॉप सायलेन्स. जसा आकाशने प्रयोग केला तसा प्रयोग मयूरने केला आणि अशा वेळेला तुम्हाला स्वतःला सावरायचं असतं. खूप अवे फ्रॉम द बॉडी फटका मारचा प्रयत्न जितूने केला. 35चं लक्ष होतं, अगदी समंजसपणाने खेळायचं होतं, समजूतदारपणे खेळायचं होतं, शांत डोक्याने खेळायचं होतं, डोक्यावरती बर्फ न्यायचं होतं, परंतु नाही, त्या ठिकाणी स्वतःला आवरू शकला नाही. जितू बघा जड पावलाने येतोय, पहिला धक्का लागतोय आणि 440 होल्डचा धक्का लागलाय कोरावले टीमला. गेम जरा फास्ट केला, बॅटिंग लाईन तुमची सेट ठेवा आणि आकाश जातोय. 1 डाऊन बॅट्समन मैदानामध्ये. शांतता पसरली. शिवशंभू आनंदवाडी सुद्धा सांगतो की आमची बॅटिंग लाईन जेव्हा चमकत नाही तेव्हा आमची बॉलिंग लाईन सुद्धा चमकते.
आम्ही चमकदार खेळासाठी प्रसिद्ध आहोत, सुप्रसिद्ध आहोत हे सांगत असताना आनंदवाडीने सुद्धा दाखवून दिलं की हम भी किसी से कम नहीं. जणू काय मेवण्यांची स्पर्धा आहे. एका बाजूला एक मेवणे आपले विठ्ठल नावाचे, दुसऱ्या बाजूला सर्व सासऱ्यांची मुलं, असंच म्हणा हरकत नाहीये. यजमान वर्सेस पाहुणे, पाहुणे आले घरा तोची दिवाळी दसरा. परंतु मैदानामध्ये उतरलेत ते अवतरलेत आणि एकमेकांचं शत्रुत्व सिद्ध करतील. मैदानाच्या बाहेर चांगलं त्यांचं नातं गोतं आहे, ते सुद्धा सिद्ध करतायत. स्वतःला सिद्ध करावं लागेल. ना कोणाशी स्पर्धा असावी, ना कोणाच्या पुढे जाण्याची आकांक्षा असावी, फक्त स्वतःला सिद्ध करण्याची जिद्द चिकाटी असावी. त्या जिद्दीने खेळा. विकेटचं पतन झालं, तुम्ही आता काय करू शकता ते करून दाखवायचंय मैदानात. आकाश पोहोचलाय. 35चं लक्ष, 0 धाव 1 गडी बाद. हो, हा सुद्धा स्क्वेअर ऑफ द विकेट घेण्याचा प्रयत्न. बाहेर बोलवते आकाशला. आकाशने सुद्धा अशीच बॉलिंग केली होती, अचूक मारा केला होता ऑफस्टिकच्या बाहेर. तशीच बॉलिंग इथे होऊ लागली आहे. कारण कॅप्टनने सांगितलं की त्यांनी आपल्याला 34 पंत रोखले, मग आपण त्यांना का रोखायचं नाहीये, असा आत्मविश्वास दुणावलेला आहे या संघामध्ये, आनंदवाडी संघामध्ये. आणि कोरोले संघ सुद्धा आक्रमक मुद्रेमध्ये आकाशच्या बॅटमधून हा लॉफ्ट केलेला, लॉफ्टेड ऑफ ड्राईव्ह पाहतो एक्स्ट्रा कव्हरला. चांगलं कव्हरिंग केलं. त्या दरम्यान 2 धावा कव्हर करतोय आकाश. ऑफ द मार्क. टाळ्यांच्या गजरामध्ये 2 धावा पूर्ण. दोन धावसंख्या 1 गडी बाद. लक्ष 35 धावांचं. जिंकण्याच्या उमेदीने खेळा. जिंकून जिंकून कंटाळा आला असेल तर एक मजाक म्हणून हारायचंय असंही म्हटलं जातं. पण तो जिंकण्याची हौस तुमची भागवायची आहे. तो प्रयत्न दोन्ही संघ करतात. अचूक मारा बघा. एक चांगला फटका येतोय, एक चांगला चेंडू सुद्धा टाकतोय. टीट फॉर टॅट. अगदी ठसन क्रिकेट मैदानामध्ये, आणि रंगलंच पाहिजे. 34 धावा 4 षटकात उभ्या केल्या. 35 धावाचं माफक लक्ष. परंतु ते लक्ष नक्कीच महागडं करतील आनंदवाडीचे हे बॉलर्स, ज्यांच्यामध्ये क्षमता आहे, ज्यांच्यामध्ये विघ्नेश सुद्धा आहे. आता पोलचा प्रयत्न, परंतु प्रयत्न असफल ठरतोय आणि झेल तिथे रिले टिपलेला आहे. याला म्हणतात सांघिक यश प्राप्त करणं. एकातून निसटलं, दुसऱ्याने पकडलं. फलंदाज बाद. परंतु नीटचा चेंडूच्या रेषेत पोहोचला नाहीये. चेंडू नीटचा रीड नाही केला, वाचला नाही चेंडूला, आणि फटका सुद्धा शॉर्ट सिलेक्शन चुकीचं होतं आकाशचं. संयम राखून खेळावं लागेल. सागर जातोय. सागरने कालच्या दिवसामध्ये सुद्धा मॅच विन करून दिली होती बॉलिंगच्या माध्यमातून. चांगला अष्टपैलू क्रिकेटर आहे. पूर्णपणे आता जबाबदारी स्वीकारावी लागेल. म्हणतात ना की जबाबदारी स्वीकारणारे कधी हार मानत नाही, आणि हार मानणारे जबाबदारी पत्करत नाही. जबाबदारीने खेळावं लागेल. जितू बाद झाला 0वर आणि आकाश 2 धावा काढून बाद झाला. धावसंख्या 2 गडी बाद. आई एकविरा स्पोर्ट्स कोरावले संघ धावांचा पाठलाग करतोय. पुन्हा गोलंदाज मयूर जातोय. मयूर होते चांगला हॅमटकारचा प्रयत्न होता 20 मध्ये. डायरेक्ट हिट सुद्धा केलं मिड ऑफ वरून. चांगला क्लायमॅक्स. एकाच चेंडूवरती ट्रॅक आणि फील्ड इव्हेंट पाहायला मिळतंय आपल्या मैदानामध्ये. टाळ्यांचा गजर चहू बाजूला होतोय. चिमुकले प्रेक्षक सुद्धा आलेत. या बाळांनो या रे या, लवकर भरभर सारे या, मजा करा रे मजा करा. मजा करतायत, पण त्यांना संघाने थोडंसं नाराज केलंय. 2 धक्के लागले आणि शांतता पसरली. चिंगम पण टाकून दिले तोंडातून बाहेर. पहिल्या षटकाची समाप्ती. 2 गडी बाद 2 धावा. सामना महागडा होतोय प्रेक्षक. आनंदवाडी आहे, जो सामना सोडणार नाहीये. धावा कमी झाल्या त्यांना माहिती नाही, पण त्यांच्यामध्ये असा बॉलरचा भरणा आहे की सामन्याला ते कधी पण कलाटणी देतील, आणि दिली सुद्धा. पहिल्या षटकामध्ये हवी ठरला गोलंदाज मिस्टर मयूर, ज्याने वेगावरती आणि ती तंत्रावरती स्वार होऊन गलचेपी केली. 2 फलंदाजांना परत धाडलं डगआउटमध्ये. स्ट्राईकला फलंदाज आता तुकाराम टीडी, तुकाराम धुमाळ. कमरेवरती हात देऊ नको बाबा, इथे भीती वाटते, कारण जबाबदारी स्वीकारावी लागेल आता तुकारामला. सोबतीला सागर आहे. फिल्डिंगची जमावट केली जाते. ऑफसाईडला बघा एक शॉर्ट थर्डमॅन.
एक गली 30 सर्कलमध्ये डीपमध्ये कव्हर तैनात केलंय. वाईड इज लॉंग ऑफ आणि डीप एक्स्ट्रा कव्हर सुद्धा. अगदी जसं काय तुकारामची बॅटिंग बहुतेक ऑफसाईडला स्ट्रॉंग आहे असा अभ्यास केला असेल आनंदवाडीने. येस बरोबर रिवचा पवित्रा घेतला तुकारामने. रिवचा पवित्रा आणि चेंडू बॅटला चाटून गेला विकेट किपरच्या हातामध्ये. जल्लोष होतोय. काय बिघडलंय स्वतःचं मैदान आणि धिंगाणा घालतायत आनंदवाडी संघ. वाडा तुमचा रडा आमचा सांगत असताना आनंदवाडी आनंद साजरा करतोय. 3 धक्के. धक्क्यातून कोण सावरेल. संकट मोचकची भूमिका कोण पार करेल. नवीन फलंदाज जातो ज्याने बॉलिंग मस्त केली होती. सुंदर बॉलिंग. बॅट्समन प्रकाश ज्याने दुसरं षटक हाताळलं होतं. 2 गडी बाद केले होते. 1 गडी बाद केला होता फक्त 4 धावा खर्च करून. त्या प्रकारची आपण बॉलिंग बघितली परंतु आता त्याला बॅटिंग चांगली करायची वेळ आली आहे. काहीतरी बिनसलंय. आक्रमक मुद्रेमध्ये तुम्ही बॅटिंग करताय. धावा समोर जास्त नाहीयेत. 11:15ची सरासरी फक्त 11.75 जिंकण्यासाठी परंतु ती तुम्हाला राखता आली नाही या ठिकाणी. त्याचं कारण तुम्ही संयम हरवला. कॅल्क्युलेटिव्ह बॅटिंग करणं गरजेचं होतं. कॅल्क्युलेटिव्ह रिस्क घेणं गरजेचं होतं. रिस्क तर घ्यावं लागतं परंतु ते अचूक वेळेला घ्यायचं. मगरी करून शिकायचं. मगरीचं आयुष्य कसं असतं. आयुष्य कसं जगायचं असतं. जेव्हा परफेक्ट झडप घरायची असेल तेव्हा हालचाल करायची. तो प्रयत्न केला पाहिजे. वेळ येण्याची वाट बघा आणि प्रत्येकाची वेळ येत असते मित्रांनो. धावसंख्या 3 वर. 2-3 गडी बाद. 3 वरती 3. कोण कोणाचे 3-13 वाजवेल. लॉफ्ट केलाय. अजून एक झेल उडालाय आणि आता प्रयत्न अपुरे पडलेत. सागरच्या बॅट मधून येतोय. विजयाचा संकटात फुकणारा ठोकलाय सागरने हा षटकार. की हे कान्हा हे श्रीकृष्णा. चेंडू बाहेर गेलाच कसा. चेंडू पाण्यात गेला कसा अशी ती गवळण आहे. आणि हा खेळ आपण श्रीकृष्णाचा खेळतोय हे सुद्धा मला तुम्हाला सांगायची इच्छा आहे. हा खेळ आपल्या भारतीयांचा आहे. श्रीकृष्णाचा खेळ आहे. जो आधी खेळलेला श्रीकृष्ण भगवान. धावसंख्या 9 वर. आणि हा इंग्रजांनी चोरला आणि त्याला मॉडिफाय करून आणलं. पुन्हा एकदा जगभरात प्रसिद्ध केलं मॉडिफिकेशन करून. परंतु हा मूळ भारतीयांचा खेळ आहे क्रिकेट. सागरने षटकार खेचला आणि ते अशा उंचावल्यात. मनसुबे उंचावले. पुन्हा सज्ज. टर्न होतोय. स्वतःवरती गिरकी घेतली परंतु चेंडूला फिरकी देऊ शकला नाही. चेंडू अगदी फास्टर होता. विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावते. डॉट चेंडू काढला गोलंदाजाने. षटकार आल्यानंतर पाहतोय आपण गोलंदाज जो मिडल ओव्हरचा बादशाह मिस्टर विघ्नेश. परंतु विघ्नेशवरती आक्रमण करावं लागेल. धावसंख्या 9 वरती आहे. प्रत्येक षटकामध्ये 11:15ची सरासरी हवी होती. म्हणजे तब्बल 2 षटकामध्ये तुम्हाला 22च्या आसपास जायचंय. नाही माफ करा 18च्या आसपास जायचंय. कारण 4 षटकांचा मुकाबला आहे. 30 षटकांचा नाहीये. ओ उचललाय आणि हा फ्लॅट स्ट्रोक आहे परंतु झेल टिपलाय. स्क्वेअर ऑफ द विकेट. झेल टिपलाय. एलिव्हेशन थोडंसं कमी पडलं. फटक्याचा आकार कमी पडला आणि मस्तपैकी झेल गिरवून केला. फिल्डर त्या ठिकाणी तैनात होता. वैभव राह संघर्ष की जो चलता है वही संसार को बदलता है. जिसने रातों से जंग जीती है सूर्य बनकर वही निकलता है. संघर्षमय मैदान झाले. संघर्षमय सामना झालाय. तुम्हाला सूर्याप्रमाणे तळपावं लागेल. आता कोण बनेल. संकट मोचकची भूमिका पार पाडण्यासाठी आता पोहोचतोय मिस्टर कॅप्टन ज्याला काटा खूप आवडतोय. आता काटा काढायची वेळ आली. मिस्टर मोहन प्यारे. इन ॲट 6. धावसंख्या फक्त 9 वर. 9 धावसंख्या आणि लक्ष ते फक्त 35 धावांचं पूर्णपणे हराकिरी केली.
चुकीच्या पद्धतीने बॅटिंग केली, संयम हरवला, शॉर्ट सिलेक्शन चुकीचे, फक्त दिशा द्यायची होती, परंतु वेळ निघून गेल्यानंतर माणसाला शहाण पण सुचत असतं. फुल टॉस डाव केला सरळ बॅटनी, स्ट्रेट डाव पाहतो, लॉंग ऑफला कव्हर केलं जाते. एकाच ऍक्शन मध्ये अटॅकिंग फिल्डिंग फेकी झाली. त्या दरम्यान अजून धावा लुटण्याचा प्रयत्न, रायफलच्या वेगाने 2 धावा पूर्ण झाल्या आणि वजीरच्या गतीने 2 धावा पूर्ण झाल्या. 1 धावेचं रूपांतर 2 मध्ये करण्याची क्षमता ठेवली दोन्ही बॅट्समनने, प्रकाश आणि मोहनने. प्रकाश आणि मोहन ती जबाबदारी आहे सामना जिंकायची. आपला स्वतःचा ग्राउंड आहे. धावसंख्या 11 वर 2 षटकांची समाप्ती. 12 चेंडूंमध्ये जिंकण्यासाठी आता 24 धावांची गरज आहे. समीकरण अशक्य नाहीये, अवघड झालं. त्याचं कारण 4 धक्के लागलेत. या दुनियामध्ये अशक्य काही नाहीये. कुछ भी असंभव नहीं इस दुनिया में. तुम जो सोच सकते हो वो तुम कर सकते हो, और वो तुम सब कुछ कर सकते हो जो तुमने आज तक नहीं सोचा है. सिर्फ सोच के देखो, सितारे बदल जाएंगे. अरे नजर बदलो, नजारे बदल जाएंगे. तुमची नजर, तुमचा दृष्टिकोन तुम्ही बदलला पाहिजे. आपकी हार और आपकी जीत आपकी सोच पर निर्भर करती है. मान लो तो हार होगी, लेकिन ठान लो तो जीत भी होगी. बस जीत की खातिर जुनून चाहिए, जिसमें उबाल हो ऐसा खून चाहिए. ये आसमां भी आएगा जमीन पर, बस इरादों में जीत की गूंज चाहिए. ती परिस्थिती निर्माण झाली आहे. बिकट परिस्थितीमध्ये अनेक लोक रेकॉर्ड मोडून जातात आणि अनेक लोक तुटून जातात. तुम्हाला काय करायचंय ते स्वतःने ठरवायचं आहे. रेकॉर्ड निर्माण करायची वेळ आली आहे. हिरा बनण्याची वेळ आलेली आहे. प्रकाश आणि मोहनच्या हातात बॅट आणि चेंडू आता सागरच्या हातामध्ये 3ऱ्या षटकासाठी. सन्मान्य पाहुण्यांचं आगमन होत असताना आपल्या व्यासपीठाकडे आपलं हार्दिक स्वागत. 2 षटक शिल्लक, 12 चेंडूंमध्ये 24 धावांची गरज आहे. प्रत्येक षटकामध्ये 12 धावांची गरज आहे. समोर फलंदाज मिस्टर प्रकाश. सोडलाय चेंडू, खूपच स्वैर मारा डोक्यावरती हात. गोलंदाजाचा म्हणजेच हा चुकीचा चेंडू हाताला सागरने आणि वाईटच्या रूपाने अवांतर धाव मिळत असताना धावसंख्या 12 वर. पूर्ण 12 चेंडू शिल्लक, 23 धावांची गरज जिंकण्यासाठी. जल्लोष होतोय, जयघोष होतोय. जयघोषाचा नारा इथे होतोय. चहूबाजूला अगदी प्रेक्षक त्यामध्ये आमच्या चिमुकल्यांनी भर घातली. रंग भरतायत. लहान मुलं देवाघरची फुलं, त्या फुलांचा सुगंध पसरलाय. खोदून काढला गोपणीसारखी बॅट, फिरवली स्ट्रेट डाव आणि 2 धाव घ्यायचा प्रयत्न झाला. फिल्डिंग थोडीशी चुकी झाली. टाळ्यांच्या कडकडामध्ये ह्या 2 धाव पूर्ण केल्या प्रकाश आणि मोहनने. धावसंख्या पोहोचलेली आहे आई एकरा स्पोर्ट्स कोरावलेची 14 वर. माझ्यासोबत या दीपकजी धुमाळ छान स्कोरिंग करतात. उजव्या बाजूला आमचे घायाळ झालेले संदीप, 10 क्रिक लाईव्हचे संदीप घायल. चांगलं कव्हरिंग केले जाते. प्युरिटी श्युरिटी क्वालिटी दाखवत असताना साऊंड इफेक्ट सुद्धा मस्तपैकी आहे. डीजे आमच्या देवाकडून. आणि या ठिकाणी चेंडू फ्लाय झालेला, परंतु त्या ठिकाणी झेल नव्हता असं पाहता येतं, कारण स्वतःला झोकून दिलं असतं विकेट किपरने, सोडला नसता तो झेल. प्रयत्न नक्कीच केले असते. धावसंख्या 14 वर. 2 चेंडू झालेत या षटकातील, म्हणजे एकूण 10 चेंडू शिल्लक आणि 21 धावांची गरज. 10-21 समीकरण. प्रत्येक चेंडूमध्ये सामना इकडे सामना तिकडे वळतोय. एक तीर्थ एक मेरी असा सामना. चेंडू खाली ठेवतोय गोलंदाज सागर. काय कव्हरिंग आहे बघा त्या ठिकाणी, पण वाईटचा इशारा, पंचांचा वाईटचा इशारा. अजून अवांतर धाव मिळते. सन्मान्य कोराळेगावचे प्रथम नागरिक माजी सरपंच कोराळ्याचे योगेशजी ठाकरे आम्ही आपल्याला पाहतोय. आम्ही आपलं हार्दिक स्वागत करतो. या आपण यायचंय आपल्या व्यासपीठाकडे. आपली जागा ह्या मंचकावरती आहे. या पुन्हा गोलंदाज चांगला रनअप आहे. एका हातांमध्ये चांगली ऍक्शन करतोय बघा. रिलीज मस्त. ओ हेलिकॉप्टर उडवलाय. आता झेलचा प्रयत्न केला जाईल. दॅट्स इट, टेकन. विकेटचं पतन प्रकाश बाद. व्हॉट अ मॅच. कारण क्रिकेटचा अविस्मरणीय खेळ आहे. दिस इज गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टेनिटी. प्रत्येक क्षणाला तुम्हाला सारखा अनुभव न देणारा हा खेळ आहे. कधी नाराज, कधी आनंद, कधी दुःख, कधी सुख, असा दाटून भरलेला हा खेळ आपला मिळता जुळतोय आपल्या जीवनाशी.
जीवन आणि खेळमध्ये साम्य आहे. क्रिकेटच्या खेळामध्ये साम्य आहे. जसं आपल्या जीवनामध्ये उतार चढाव येतात तसं उतार चढाव या खेळात सुद्धा असतात. जो आधीचा हिरो असतो तो कधी झिरो बनतो, कधी झिरो असतो तो हिरो बनतो. असाच हा इंद्रधनुष्याचे 7 रंग कमी पडावे असा सप्तरंगी खेळ. विकेटचं पतन झालं. 9 चेंडू शिल्लक आहेत. आता 20 धावांची गरज. 9-20 समीकरण. 5:30 झालेले आहेत. 5:31 झालेले आहेत. फायनलची वाट बघतायत. ओ टर्न करायचा प्रयत्न होता आणि ते टर्न होत आहेत का बघायचं आपल्याला. पंच पाहत असताना त्या ठिकाणी मयूर मार्के इट्स अ लीगल डिलिव्हरी, फेअर डिलिव्हरी. चेंडूला खाली ठेवलं होतं. सन्मान्य संतोषजी बिराडे साहेब सुद्धा आलेले आहेत. माननीय या महोदय आपण सुद्धा या. आम्ही आपलं हार्दिक स्वागत करतो या व्यासपीठाकडे. सुस्वागतम. धावसंख्या पुढे सरकत नाहीये. 15 वरतीच आहे. अजून 20 धावांची गरज. हो हा टर्न केलाय. हा सुंदर फटका आणि झेलचा प्रयत्न केला होता. बॅकअप चांगला आहे. त्या दरम्यान 2 धावा पूर्ण झाल्या. तिसरी धावाचा प्रयत्न केला. हो चेंडूनी तर हुलकावून दिली होती पण तो काय कव्हरिंग आहे. 1 नंबर असा आवाज आला पाठी. 1 नंबर कव्हरिंग म्हणतात याला. चांगलं बॅकअप. पॉवर बँक मोबाईलसाठी लागते, कारसाठी स्टेपनी लागते आणि अशा प्रकारची कव्हरिंग फार महत्वाची असते. बॅकअप फार महत्वाचं. बॅकअपचा जमाना आहे. धावसंख्या 17 वर. 2 धावा आल्या. या षटकात 2 वाईट पडले. 7 चेंडू झालेत म्हणजे अजून 1 चेंडू शिल्लक असेल. म्हणजे एकूण 7 चेंडू या पूर्ण इनिंग मध्ये शिल्लक आहेत. धावांची गरज आहे जिंकण्यासाठी. 18. 7-18. चांगला फटका. कव्हर मधून काढलं होतं. फेस ओपन केलं. बॅटचा चेहरा उघडला आणि पाहता पाहता 2 धावा पूर्ण केल्या आणि समीकरण बदललं. 6-16 असं समीकरण आलेलं आहे शेवटच्या षटकासाठी. सेमीफायनल जिंकण्यासाठी अयुकरा स्पोर्ट्स कोराळे संघापुढे आव्हान आहे. 6 चेंडूंमध्ये 16 धावांचं. एका बाजूला यजमान, दुसऱ्या बाजूला मेहमान, पाहुणे आणि गावकरी अशी भिडण रंगते मैदानामध्ये. स्वतःचं ग्राउंड आहे परंतु आनंदवाडीने दबदबा कायम ठेवलाय. प्रभावित केले गोलंदाजाने. धावसंख्या फक्त 34 उभी केली परंतु त्यानंतर जो आक्रमण केलं बॉलर्सने ते वाखाणण्याजोगं होतं आणि म्हणून दुर्दशा झाली आहे कोराळे संघाचे पाहू शकता. परंतु अजून सामना सोडणार नाहीयेत. सोडू नका सामना. नेव्हर गिव्ह अप. कधी कधी चाव्यांच्या जुडगातील शेवटची चावी त्याच कुलुपाची असते जी आपण शोधत असतो. ती शोधली पाहिजे. शोधा म्हणजे सापडेल आणि ते कुलूप उघडेल. शेवटपर्यंत प्रयत्न करा. तुमच्या हातात बॅट आहे, दुसऱ्याच्या हातात बॉल आहे. जो आता श्रेष्ठ खेळ दाखवेल तोच इथे मात करेल, तोच जिंकेल. तुमचा प्रयत्न इतरांपेक्षा श्रेष्ठ असला पाहिजे असं नव्हे, परंतु तो कालपेक्षा, सकाळपेक्षा, दुपारपेक्षा आता अधिक चांगला हवा तरच तुम्ही इथे विजय प्राप्त करू शकता. बघायचंय मोहन सज्ज आहे स्ट्राईक एंडला आणि गोलंदाज चंदू आहे बॉलिंग मार्कवर. 6 मध्ये 16. पहिले 2 चेंडू फार महत्वाचे असतील जे सामन्याचे चित्र बदलतील. जणू काय ते सामन्याचे प्रतिबिंब असतील. पहिले 2 चेंडू फार महत्वाचे. जातोय गोलंदाज. ओ डान्सिंग शॉट आहे. 1 पाय वरती करून आणि बघा झेल टिपलाय. शॉर्ट सिलेक्शन चुकतायत तुमचे. हा फटका अगदी तुम्हाला खालून मारायचा होता, तो वरून मारला आणि भेदू शकला नाही तुम्ही. बाउंड्री लाईन सुंदर झेल टिपलाय क्षेत्ररक्षक सागरने आणि फलंदाज बाद होते मोहन प्यारे. पाहुण्यांनी वर्चस्व इथे कायम ठेवलाय. 6 गडी बाद. गोलंदाज पुन्हा सज्ज. नवीन फलंदाज जातोय दीपक मैदानामध्ये. शॉर्ट सिलेक्शन सर्वांचे चुकले. कॅल्क्युलेटिव्ह बॅटिंग केली नाही तुम्ही. फक्त 35 धावांचं माफक लक्ष होतं. परंतु आपण कधी कधी चुका करतो आणि अजून चुकीमध्ये भर.
अगदी हा चेंडू खूपच अवे फ्रॉम द बॉडी, बॅट घातली फक्त आणि बॅटला स्पर्श करून चेंडू विसवला. विकेट किपरने सुंदर झेल पुन्हा एकदा टिपलाय. आधी सुद्धा त्याला आधीच्या सामन्यामध्ये झेलसाठी 500 भेटले होते संदेश देशमुख कडून आणि या ठिकाणी सुद्धा सुंदर झेल टिपतोय. 7वा धक्का लागतोय कोराले संघाला. दुर्दशा, अगदी दयनीय अवस्था झालीये. त्याचं कारण तुमचं स्वतःचं ग्राउंड असताना सुद्धा तुम्ही स्वतः चुका केल्या आणि स्वतःच्या पायावरती कुऱ्हाड मारून घेतली. समजदारीने खेळला नाहीयेत, संयमाने खेळला नाहीयेत, सेन्सिबल नाही खेळलात. त्या कारणाने तुम्ही अगदी हराकिरी केली आणि बरोबर तुम्हाला या ठिकाणी पराजयाला सामोरं जावं लागतंय. परंतु अजून सामना संपलेला नाही. काही मिराकल्स होऊ शकतात. क्रिकेटचा खेळ आहे. अंधार तर पसरलाय, परंतु अंधारात कोण चमकत असतो? जो हिरा असतो, खरा हिरा. ओ सरळ स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. एका टप्प्याने ओव्हर द फेन्स. व्हॉट अ ब्लास्ट. 4 रन्स. प्रशांतने अशांतता जी निर्माण झाली होती ती भंग केली, शांतता भंग केली आणि अशांत केलं प्रशांतने. खूप छान, खूप छान. हाफ व्हॉली घेतलं, गोपनीसारखी बॅट फिरवली ओव्हर द हेड ऑफ बॉलर. सुरक्षित शॉट क्रिकेट मधला लगावला. लॉग आणि लॉग ऑफच्या मधून चेंडू गेला सीमा रेषेच्या बाहेर आणि त्या अशा उंचावल्या. धावसंख्या पोहोचवली 23 वर. 12 धावांची गरज जिंकण्यासाठी. चेंडू शिल्लक आहे 3. 4 त्रिक 12. 3 चौकार किंवा 1 षटकार, 1 चौकार, 1 डबल असं तुम्हाला स्वतःला आता कॅल्क्युलेशन करावं लागेल. त्यालाच म्हणतात कॅल्क्युलेटेड रिस्क घेणं. आणि रिस्क घेणं फार महत्वाचं असतं. स्वतःला सांगा कि मैं वो खेल नहीं खेलता जिसमें जितना फिक्स हो, क्योंकि जीतने का मजा तब है जब हारने का रिस्क हो. फ्लाय डिलिव्हरी, रायझिंग डिलिव्हरी, क्या बात आहे. व्हॉट अ बॉलिंग. बॉलिंगसाठी नक्की दाद दिली पाहिजे. काय परफॉर्मन्स आनंदवाडीचं, खूप छान. त्यांनी 2 सामने असे जिंकून दाखवले की बॉलिंगच्या जोरावरती. आधीच्या सामन्यात त्यांचे 39 सुद्धा झाले होते, तेव्हा सुद्धा 40 करून दिल्या नाहीयेत आणि आता सुद्धा फक्त 34 वरती या ठिकाणी संरक्षण करतायत, डिफेंड करतायत स्वतःला. हा खोदून काढल्यावर पिच होता चेंडू. हाय बॅटरीचा वापर केला, परंतु त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात सागर आहे ज्याने सुंदर झेल टिपला होता आणि आता सामन्याची फॉर्मॅलिटी फक्त शिल्लक आहे. नाराज झाले आमचे चिमुकले, अगदी शांत बसलेत. त्यांना अश्रू आता अनावर झालाय, अश्रू टिपतायत. हरिश्चंद्रजी साहेब हुमणे साहेबांकडून 4ही गोलंदाजांसाठी बक्षीस आलेलं आहे. ते पण संयुक्त बक्षीस आहे 500 रुपयांचं. क्या बात आहे. पुढचा चेंडू बहुतेक शेवटचा चेंडू आहे आणि अजून एक विकेट घ्या. पाहुणं घ्या, पाहुणे जिंकलेत. मिस्टर विठ्ठलजी कराळे साहेब, अभिनंदन आपलं. आणि आपण मिळवण्यावरती मात केली इथे. आपण धडकलात फायनल मध्ये प्रेक्षक हो. फायनल रंगणार आहे शिवशंभू आनंदवाडी वर्सेस खाटेगर. या लगेचच टॉस साठी अभिनंदन.